भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कट्टर समर्थक असलेल्या शरणू हांडे याचं काल साधारणपणे 4:30 वाजता अपहरण झालं होतं। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समर्थक असलेल्या अमित सुरवसे याने हे अपहरण केल्याचं देखील समोर आलेलं आहे। या विरोधात त्याच्यासह 4 जणांवरती जे आहे सोलापूरच्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर अतिशय नाट्यमयरित्या फिल्मी स्टाईलने हे सर्व अपहरणाचा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता। 4:30 वाजता शरणू हांडे याला कोयत्याचा धाक दाखवून 4 व्हीलर गाडीमध्ये जवळपास 7 जणांच्या टोळक्याने जे आहे त्याचं अपहरण केलं। त्यानंतर त्याला अक्कलकोट रोड येथून कर्नाटकच्या दिशेने म्हणजेच विजापूर जिल्ह्यातल्या इंडी या तालुक्याजवळ त्याचं लोकेशन जे आहे ते ट्रेस झालं। त्यानंतर तात्काळ पोलिसांनी सूत्र हलवत या ठिकाणी 4 पथकं जी आहेत ती इंडीच्या दिशेने रवाना केली। खरं तर अमित सुरवसे याने यापूर्वी देखील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती मोठा दगड जो आहे तो टाकलेला होता आणि त्यावेळी मोठा गोंधळ देखील निर्माण झालेला होता। त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा हा समर्थक असल्याचा दावा करत त्यावेळेस देखील मोठं रान जे आहे ते उठलेलं होतं। यानंतर पुन्हा आता नव्याने शरणू हांडे याचं जे आहे ते अपहरण करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न असल्याचा गुन्हा देखील त्याच्या विरोधात दाखल झालेला आहे। काल साधारणपणे 4:30 वाजता त्याचं अपहरण झाल्यानंतर रात्री 10च्या सुमारास त्याचा ठाव ठिकाणा जो आहे तो या ठिकाणी कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातल्या इंडीजवळ सापडलेला होता आणि तिथेच त्याची सर्व हा जो प्रकार आहे तो उघड झाला। खरं तर यामध्ये तांत्रिकदृष्ट्या पोलिसांनी ज्या पद्धतीनं सूत्र हलवली त्यामुळे एकंदरीतच हा संपूर्ण प्रकार जो आहे तो लवकर समोर आला आणि शरणू हांडे याचा जीव देखील वाचल्याचं समोर आलं। DCP विजय कबाडे यांच्या खरं तर नेतृत्वाखाली ही संपूर्ण कामगिरी जी आहे ती करण्यात आलेली होती। अमित सुरवसे याने जी कार या संपूर्ण अपहरणामध्ये वापरलेली होती ती पुण्यातील झूम कार जे आहे जे भाड्याने देणारी कंपनी आहे त्या कंपनीकडून त्याने ही कार घेतली आणि शरणू हांडे याचं अपहरण या ठिकाणी केलेलं होतं आणि त्याचाच सुगावा लागल्यानंतर पोलिसांकडून संबंधित कंपनीशी संपर्क करून त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीचे CCTV फुटेजेस तपासून या कारचा शोध घेतला आणि ही कार जी आहे ती जागेवरच लॉक केली। खरं तर या भाड्याने घेतलेल्या कारमुळेच शरणू हांडे याचा जीव देखील वाचला होता आणि त्याच क्षणाला पोलीस देखील तिथे पोहोचल्यामुळे त्याला आज जीवदान मिळाल्याचं देखील त्यांनी स्वतः सांगितलं। मात्र यामध्ये केवळ ही घटना अपहरणापुरती मर्यादित न राहता याला राजकीय कंगोरे देखील समोर आल्याचं पाहायला मिळालं। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खरं तर काल ही घटना रात्री त्यांना समजल्यानंतर आज सकाळी 10 वाजता सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये शरणू हांडे याची भेट घेतली आणि त्याची विचारपूस केली। त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले। 2021 साली झालेला जो एकंदरीतचा माझ्यावरचा हल्ला आहे त्यामध्ये देखील रोहित पवारला आरोपी करावं अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली। कारण त्यावेळी देखील आरोपी असलेला अमित सुरवसे याचं रोहित पवार यांनी त्याचं स्वागत केलेलं होतं, त्याचं मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण केल्याचा दावा देखील गोपीचंद पडळकरांनी केला आणि तोच धागा पकडत या प्रकरणात सुद्धा रोहित पवारांचा हात असल्याचा प्रयत्न होता असं देखील गोपीचंद पडळकर यांनी आरोप केलेला आहे। खरं तर अपहरण झालेल्या शरणू हांडे याने देखील अशी प्रतिक्रिया दिली की माझं ज्यावेळेस अपहरण झालं त्यावेळेस आरोपी अमित सुरवसे यांनी एका व्यक्तीला फोन लावला आणि त्याला सांगितलं की रोहित पवारांना माझा नंबर द्या आणि या नंबरवरती व्हिडिओ कॉल करा। त्यानंतर रोहित पवारांनी तिकडून व्हिडिओ कॉल केला आणि शरणू हांडे याला सांगितलं की तू याची माफी माग। मात्र शरणू हांडे यांनी देखील त्याला नकार दिला कारण त्याने आमच्या नेत्याला मारलं होतं, मी माफी मागणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सांगितली आणि त्यानंतर हा फोन कट झाला। खरं तर या सर्व प्रकारामध्ये रोहित पवारांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे की जर मी कुठल्याही पद्धतीचा व्हिडिओ कॉल केला असेल, मी कुठल्याही पद्धतीचं या सगळ्या घटनेमध्ये सहभागी असेल तर माझ्यावर जरूर गुन्हा दाखल करा। मात्र मी सरकारला उघडं पाडतोय, सरकारच्या मंत्र्यांचे वाभाडे काढतोय म्हणून मला कुठेतरी केसमध्ये गुंतवण्याचा हा प्रकार असल्याचा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच या अपहरण प्रकरणाला राजकीय आरोप प्रत्यारोपांचे देखील या ठिकाणी किनार लागलेले आहे। दुसरीकडे शरणू हांडे याने असा देखील दावा केलेला होता की यापूर्वी जी काही मारहाण झाली त्या मारहाणीचा यामध्ये कुठलाही संबंध नाही, तर मला जीवे मारण्यासाठी संबंधित व्यक्तीनेच ठरवून हे प्रकार केलेला आहे असा देखील त्याने दावा केलेला आहे। त्यामुळे या जुन्या भांडणाचा राग जो आहे किंवा जुन्या घटनांचा राग या ठिकाणी समोर आलेला होता।
परंतु दुसरीकडे अमित सुरवसे याच्या इंट्रोगेशनमध्ये देखील आज कोर्टामध्ये वकिलांनी किंवा तपास अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यामध्ये अमित सुरवसे याच्याकडे एक गाडी, त्याचबरोबरीनं 2 तलवारी आणि त्याचबरोबरीनं 2 कोयते अशा पद्धतीचं आणि हॉकीची स्टिक अशा जो शस्त्रास्त्र आहेत ती या ठिकाणी सापडल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे। त्याचबरोबरीनं एक साडी, ब्लेड पान अशा एकूण 25 प्रकारच्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या काही शस्त्रास्त्र आहेत, अशा 25 शस्त्रास्त्र जे आहेत ती देखील आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। आम्हाला 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती द्यावी असा युक्तिवाद जो आहे तो तपास अधिकारी आणि सरकारी वकिलांनी केलेला होता। मात्र आरोपीचे वकील ॲडव्होकेट शरद पवार आरोपीचे वकील ॲडव्होकेट शरद पाटील यांनी देखील या युक्तिवादाला जोरदार विरोध करत कोणत्याही पद्धतीचा तपास आता शिल्लक नाही आहे, त्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला। मात्र न्यायाधीशांनी या ठिकाणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून 4 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती अमित सुरवसे आणि त्याच्या सहकाऱ्यांना सुनावलेली आहे। खरं तर अमित सुरवसे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा समर्थक असल्याचं यापूर्वी देखील सातत्याने उघड झालेलं आहे। त्याच्या सोशल मीडियाच्या हँडल्सवरती वेगवेगळ्या पद्धतीनं शरद पवार असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे वेगवेगळे फोटो देखील आहेत। त्याचबरोबरीनं अमित सुरवसे याच्या छातीवरती शरद पवारांचा जो प्रतिमा आहे ती देखील गोंदली गेलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात जी आहे ती 2021ला झालेली होती। त्यानंतर 3 महिन्यांपूर्वी शरणू हांडे याने अमित सुरवसेला बेदम मारहाण देखील केली होती। त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अमित सुरवसे याने द्वेषापोटी किंवा रागापोटी आपला समाजामध्ये अपमान झाला म्हणून हे अपहरण केलं आणि शरणू हांडेला मारण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी केलेला होता असा दावा अमित सुरवसेच्या वतीनं करण्यात येतोय। त्यामुळे एकंदरीतच हा सर्व प्रकार पाहता खरं तर सुरुवातीला राजकीय किनार असलेला हा संपूर्ण प्रकार गुन्हेगारीकडे कशा पद्धतीने गेला हे या निमित्ताने समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद हुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।